काय केलं 34 लाखात तुम्ही? हा? काय केलं मग गावाने? काय केलं इथं? सरपंच उपसरपंच सदस्य काय केलं इथं? काय नाही हा? काहीच नाही केलं. 34 लाखाचं काम 3 लाखात करून टाकले ते. मग कमून केलं 3 लाखात? हा? काय नाही बोगस आहे सगळं. पूल काढून टाका, ठेकेदाराला म्हणा तुपला घेऊन जा, आम्ही दगडवून पहिलंच देतो. बरं आहे ना. आमचं पहिलं होतं तसं करून द्या. तू टेंडर घे, पैसे घे सरकारकडून, आम्हाला काहीच नको. आमच्या दगड लावून द्या आणि तो मशीन तोवर न्यायचं नाही. आमचा पूल जसा आहे तसा तो काढून घेऊन जा, नळ्या घेऊन जा, पण आमच्या दगड लावून द्या आधी. आम्हाला तो पूलच पहिलं नको. जसं तसं करून द्या. पुलाची अरे मग आमच्या लेकरं स्वाद येत नाही. याची काय सोय आहे? त्या आंबोलवाड्यात एवढं पाणी आहे तिथं गुलशेल म्हणून पूल कसा केलाय बघा. पोरं शाळेत येत नाही 4 दिवस. याची काय सोय आहे? दुधाच्या केंद्रात ती 2 डोक्यावर लोकं उचलायचे, वर्गात इकडून न्यायचं. बोलत नाहीत मग तुम्ही काही करायला लागले काय? अजिबात नाही. पूल काढून घ्या आणि आमच्या दगड लावून द्या. आम्ही तर जाणार ना येतायला तुम्ही हे करायचं न काही करायचं गावासाठी. 5 लाख सुद्धा खर्च नसते झाले. करा म्हणा, हिशोब दे म्हणा त्याला. 5 लाख झालेत का? काहीच नाही झालं. ही बोगस आहे सगळं. नाही ती कोणी उद्रेक झालेला आहे आता कुठे निशांत राहा. सालेवडगाव येथील संतप्त नागरिकांनी केलेला हा सवाल आज व्यवस्थेचे थिंडवडे काढतो आहे. नागरी झालेली व्यवस्था, 2 दिवसात नळकांडी पुलाची ही अवस्था, अजून तर काम व्हायचंय. सांगा आता काय होणार? एजन्सीकडून आणि यांच्याकडून थोडं चुकलं आहे. सर ग्रामस्थाची अजून एक मागणी आहे, तक्रार आहे. हे काम रात्रीचं झालं, फक्त क्वालिटीचं झालं, रात्रीचं झालं आणि नियमाप्रमाणे झालं नाही. नियमाप्रमाणे नाही झालं. काम रात्रीचं झाले साहेब. याला खाली नळ्या कोणत्या क्वालिटीचे पाहिजे ते आहेत का? याच्यामध्ये NP2च्या क्वालिटीचे नळे आहेत. ते आहेत का? 1200 mm ते आहेत का खाली? 3 प्रकार आहेत. ते आहेत का? आहेत का? नाही हा नाही तर नाही सांगा. हा किंवा नाही सांगा ना. NP2 आहेत फक्त घेणार. दादा नळ्या आहेत का त्या? नाही हा? तुमचं आणलं की स्टील तुम्हाला बघा. सांगतो तुम्ही बरोबर लवकर आहे. झाली तर आम्ही मी त्याच्यात 36 वर्ष काढलेले. तुम्ही एस्टिमेटला ही नळी आहे का? एस्टिमेटला विचारलं ही मला. पाईपाची क्वालिटी आहे. तुम्ही स्टील पहा, स्टील त्याचं नाहीये. हे डुप्लिकेट नळ्या येतात आणि साहेब म्हणतात ओरिजिनल येतात. प्रत्यक्षात येऊन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर येऊन पाहावा. असे याच्याबद्दल 2-3 प्रकार असतात NP2 मध्ये. एस्टिमेट मध्ये कोणता प्रकार आहे? बदल सांगितलं इस्टिमेट सर तुम्ही म्हणतात हा पाईप त्या इस्टिमेट प्रमाणे आहे का नाही? एस्टिमेट प्रमाणे 2-3 प्रकार आहेत म्हणतात. मग तुमच्या इस्टिमेट प्रमाणे आहेत का ते पाईप? ह्याच्यामध्ये एस्टिमेट प्रमाणे नाही ते बदलून घेतो. सकाळी धरून शेतकरी उपाशी. तुम्हाला गेला नाही. 7.5 मीटर मोजून घ्या. 27 म्हणजे 27. एस्टिमेट इथं आपल्या ग्रामपंचायत एस्टिमेट बरं का तुम्ही मराठीमध्ये विश्लेषण करून सांगा. जाळ बी पाऊस तुम्हाला सगळं सांगतो. आता सगळं नूतनीकरण होईल. पाईप आहेत ना, पीसीसी केली ना, पाईप बशी देईल आणि पाईपाच्या तळापासून टाकत असतं त्याला. तळापासून हे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आता पाया पडून सांगितलं तुमचा सत्कार आम्ही व्यवस्थित कमी नाही असत ना, काय विषय नाही. अडचण काय होती? लांबी जी आहे 1 नळी आहे 2.5 मीटरची. अशा 3 नळीची लांबी होती, मग 7.5 मीटर आणि अर्धी नळी टाकल्याच्या नंतर तुमचं आपलं जेवढं एस्टिमेटला मेजरमेंट आहे म्हणून नळी एक कट करावी लागली. त्यामुळे ती कट करून नळी जोडली. तुमचा कट करून जो पूल होतो ते बरोबर झाला का मापात? त्याच्याकडून चुकलं मग मी पाडायला लावलं ना. मग नाही कट कशामुळे केली? नळी नळी कट कट करणं हे मेजरमेंट नुसार बरोबर आहे. त्या चुकी- बरोबर आहे. ऐकून घ्या. आमचं बी ऐका ना. बरोबर जर असतं तुमच्या 2.5 गाड्या 27 फूट मोजून दाखवा. मिस्त्री कोण चुकी झाली ती मान्य. सालेवडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथील रहिवासी असून आमच्या वस्ती गणेश वस्तीकडे रस्ता जो जाणार आहे तिथे मोठी नदी असल्यामुळं ते पुलाचं काम आता चालू आहे. ते पुलाचं काम एकदम निष्कृष्ट दर्जाचं चालू आहे. आम्ही वारंवार त्यांना सांगतो रात्रीचं काम करू नका, दिवसा काम करा तुम्ही, तरी संबंधित ठेकेदार काय आमचं ऐकत नाही. आणि जे आम्ही सांगून बी ते जर ऐकत नसेल तर त्यांच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी. आम्ही ग्रामस्थांच्या वतीने संबंधित ठेकेदारासाठी आम्ही सूचना दिल्या होत्या
पण यानंतर आम्ही ते काम जोपर्यंत चांगलं करतो तोपर्यंत आम्ही काम काय म्हणजे हे होणार नाही. हे आम्ही संबंधित ठेकेदाराला अर्ज दिलेले आहेत. आणखीही आम्ही संबंधित इंजिनियरला आम्ही कळवलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्वांच्या वतीने एकच विनंती करतो की इस्टिमेट प्रमाणे काम करून द्या. सर मग तीन नळ्या पाहिजे ना. एक लावा, टाका. तीन नळ्या पाहिजे. 3.5 नळ्या आहेत ना. 3.5 नळी. 3.5 नळी मोजून बघा. 3.5 नळ्या आहेत. ऐका ना साहेब, हे कारागिरी आहेत आणि यांना ऊन लागत आहे ना. हे dismiss करा. ऊन लागत आहे. एवढे लेकरं इथं. घालून द्या. उन्हात काम करणारे कारागीर ते. गावकऱ्यासमोर सांगितलं, त्यांच्याकडून चूक झाली, कारागीर लागत ती नाही. मान्य केली, त्यांना पाडून टाकलं संबंधित काम आणि पुन्हा चांगल्या क्वालिटीचं चांगल्या दर्जाचं करून देण्याचं. तुम्ही 4 माणसं कुणी सांगा, त्या 4 माणसांनी सांगा तेवढं सिमेंट पण तेवढं तुमचा मिस्त्री नशा वगैरे काय करतो का? आता नशा वगैरे मिस्त्री तसं कारण काय मला 27 फुटाचं काम आहे आणि 17 फूट काम आहे. त्यांच्याकडून चुकी झाली सर. जरी हे इतकं केलं नाही, असतं, ऐका, इतकं. ऐका. फूट, 1.5 फूट, त्यांनी 2 फूट ऐका. होऊ शकतं सर. आज 10 केलेलं फुटाचं हे काम जे आहे सर, हे 2-3 दिवसात त्यांनी केलं, बरोबर आहे का? ह्या 2-3 दिवसात आमची व्हिजिट झाली नाही. जरी आम्ही व्हिजिटला इथं आलो असतो, रस्त्याची मोजमाप तेवढं भरलं नसतं किंवा त्याची क्वालिटी तशी नसती, तर आम्ही सुद्धा इंजिनियरचं सुद्धा तेच म्हणणं आहे, आमच्या राठोड साहेबाचं, आमच्या निंबाळकर साहेबाचं ते म्हणणं होतं आणि गावकऱ्यांना मी याच्या आधी करताना सुद्धा तसं बोललो होतो. चूक झाली तर मी शब्द दिला होता म्हणून मी महाराजांच्या समोर, सगळ्यासमोर, गावासमोर सांगितलं की हे मी पाडायला लावतो आणि पुन्हा दुरुस्त करून या ठिकाणी जे पुलाचं काम चालू आहे, तर ह्या पुलाचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं चालू आहे. कारण हा पूल व्हायच्या अगोदरच ह्या पुलाच्या नळ्या एक ठिकाणी नाही तर कमीत कमी 3-4 ठिकाणी फुटलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या. आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना एकच विनंती आहे, आम्हाला तुमचं इस्टिमेट प्रमाणे काम करून द्या आणि ह्या ज्या फुटलेल्या नळ्या आहेत ते बदलून द्या. तुम्ही ठेकेदार लोक जी मार्च एंडच्या साठी तुम्ही फास्ट पद्धतीने काम करून मार्च एंडमध्ये तुम्हाला ह्या आर्थिक वर्षात बिल काढायचं होतं, त्यासाठी तुम्ही जी प्रयत्न करत होते, परंतु त्या चुकीच्या धोरणामुळे तुम्ही रात्रीचं काम करत होते, रात्रीच्या चुकीच्या धोरणामुळे आज हे पुलाचं नुकसान झालेलं आहे. आणि हा पूल आयुष्यभर या इकडले लेकरं येणारे शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी, कारण इथून जर ज्यांचे मुलं लहान येतं, अंगणवाडीत येतं किंवा जिल्हा परिषद शाळेत, त्यांना रोज पावसाच्या काळामध्ये हे लेकरं खांद्यावरती उचलून येऊन पलीकडे न्यावं लागते आणि हा पूल कायमस्वरूपी होणार नाही. दुधावाले लोक आहेत इकडे जास्त प्रमाणात, एका शेतकऱ्याकडे 50-50, 60-60 लिटर, 200 लिटर पर्यंत दूध आहे. त्या शेतकऱ्याला सुद्धा हे केंद्र डोक्यावर पलीकडे न्यावं लागत होते. हा पूल ज्यांनी केला त्यांच्यासाठी धन्यवाद आणि काम चांगलं करून घेण्यासाठी ग्रामस्थाला सुद्धा धन्यवाद देतो. कारण जर काम चांगलं केलं नाही तर आपल्या आयुष्याची आपल्याला सजा भोगायची वेळ आहे. त्याच्यामुळं आपली भाकर दुसऱ्याने खाल्ली. त्याच्यामुळं पुलाचं जर बजेट पाहिलं तर खूप मोठं दिसतंय, पण पुलाचं बागदार सुद्धा त्याच्यापेक्षा मोठं दिसतंय. ही खूप मोठं ही आणि ह्या परिसराचं नुकसान आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, एक दिलाने एक प्रेमाने गावातलं सगळे आम्ही, कारण आता या ठिकाणी बाईट येण्यासाठी आजी सरपंच, माजी सरपंच, सगळे ग्रामपंचायत सदस्य येतं. आमची एकच विनंती सगळ्यांची गाववाल्याची, आम्ही राजकारण एवढ्या बाबतीत बाजूला ठेवलं ही बाबत आणि जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत, परंतु ही काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो.